नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखासमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत सुक्क काळं चिकन. चपाती भाकरीसोबत अगदी मस्त, छान आणि चमचमीत लागणार आहे काळं चिकन कसं बनवायचं ते पाहूया. यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया. च- इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. नंतर आपण एक वाटी सुकं खोबरं, 6-7 हिरव्या मिरच्या, एक अख्खा कांदा घेतलेला आहे. 2 कांदे इथे बारीक चिरून घेतलेले आहे. 1.5 इंच इथे आपण आलं घेतलेलं आहे. 15-16 आपण लसूण पाकळ्या, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा आपण बडीशेप घ्यायचे, अर्धा चमचा जिरा पावडर, 2 आपण दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, तसेच आपण चवीपुरती मीठ, 1 चमचा धणे घेतलेले आहेत, 1 चमचा लाल मसाला, साधारण अर्धी वाटी तेल, 2 तमालपत्र आणि थोडी कोथिंबीर. सुरुवातीला आपण वाटण वाटण्यासाठी खोबरं जे असतं ते गॅसवरती भाजून घेऊया आणि कांदा सुद्धा भाजतो. त्याच्यासोबत आपण हिरव्या मिरच्या सुद्धा इथे घालणार आहोत. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथे मी 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या छोट्या आहेत म्हणून 8, तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. हिरव्या मिरच्या आपण लगेच भाजून काढणार आहोत, कारण त्या लगेच भाजल्या जातात. पण खोबरं मात्र आपण काळं होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आपण बघायला आपल्या हिरव्या मिरच्या लगेच भाजल्या गेल्यात. आता आपण इथे गॅसची फ्लेम सुद्धा फास्ट ठेवलेली आहे. मिरच्या आपण सगळ्या काढून घेतल्यात. खोबरं सुद्धा आपण थोडं पलटून घेणार आहोत आणि कांदा सुद्धा, जेणेकरून दुसरी बाजू सुद्धा आपली व्यवस्थित भाजली जाईल. आपण बघाल इथे खोबऱ्याचा रंग लगेचच काळसर झालेला आहे. खोबरं या पद्धतीने व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं. त्याला थोडाफार तेलकटपणा येतो. आपण बघाल इथे खोबरं आपलं आता दोन्ही बाजूने भाजून झालंय. कांदा सुद्धा आपण व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे. कांद्याला थोडा जास्त वेळ लागतो खोबऱ्यापेक्षा. नंतर आपण एका पॅन मध्ये 1 चमचा आपण जे धणे घेतले होते ते थोडे भाजणार आहोत. थोडं अगदीच गरम करायचे, जास्त रंगाने बदलून द्यायचे. त्यातच आपण दालचिनी आपली आणि खसखस बडीशेप घालणार आहोत. दालचिनीचा तुकडा तुम्ही मिक्सरमध्ये न वाटता पुन्हा तो तेलामध्ये घातलात तरी चालेल, किंवा तुम्ही वाटून घेतलात तरीही चालेल. आपलं भाजून झाल्यानंतर आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया. नंतर आपण आलं लसूण भाजून घेणार, थोडंसं परतून घ्यायचं, जास्त रंगाने बदलून द्यायचं, थोडंसं गरम करायचं. कारण आपण हे सगळं जे वाटण आहे ते पाट्या वरवंट्यावरती वाटणार आहोत, त्यामुळे थोडंसं आपण ते गरम करू दे, जेणेकरून ते वाटायला सोपं जाईल. तुम्ही डायरेक्ट हे मिक्सरला लावलात मित्रमैत्रिणींना तरीही चालेल, पण पाट्या वरवंट्यावर वाटल्यानंतर त्याची जी टेस्ट असेल, चव आहे, ती आणखीन छान लागते. सुरुवातीला इथे मी धणे वाटून घेणार आहे. थोडंसं आपण ठेचून घेतल्यानंतर ते वाटायला सोपे जातील. इथे आपली धण्याची आपण बघाल पावडर तयार झालेली आहे. त्यामध्येच आपण आता आपलं आलं आणि लसूण सुद्धा घ्यायचं आहे. थोडंसं टेचून घेण्यानंतर आपण वाटून घेणार आहोत. नंतर आपलं सुकं खोबरं, कांदा आणि मिरची हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये वाटून घेणार आहोत. तुम्ही सगळं एकत्र घेऊन मिक्सरला लावलात तरी चालेल, मग शेवटी आपल्याला एकत्रच करायचं. इथे आपण थोडं थोडं घेऊन, का तर आलं लसण्यापेक्षा खोबरं वगैरे थोडं जास्त कडक असतं, त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप ते वाटून घेतोय. पाट्या वरवंट्याची चव जी असते ती खरोखर मस्त लागते. त्याच्यावर वाटलेलं वाटण किंवा खलबत्त्यामध्ये त्याची टेस्ट खरंच खूप मस्त लागते. तसं चुलीवरचं जेवण आणि आपण गॅसवर शिजवलेल्या जेवणात फरक पडतो, तोच फरक इथे सुद्धा मिक्सर आणि पाट्या वरवंट्यामध्ये पडतो. कांदा सुद्धा आपण इथे घेतलेला आहे. नंतर आपल्या मिरच्या सुद्धा होत्या, त्या सुद्धा आपण आता घेणार आहोत इथे.
आणि आपली जी कोथिंबीर होती ती सुद्धा आपल्याला याच्यात घ्यायची. आपल्या इथे बघायला येते मी वाटून झालेलं आपल्या इथे. थोडंसं पाणी घालून अजून आपण त्याची एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आपण बघाल इथे सहजतेने वाटलंही जाते. थोडा पाण्याचा वापर आपण केलाय. वरच्या दिशेने आपल्याला दिसेल वाटण्याची पेस्ट व्हायला लागलेली आहे. त्यामध्ये आपण आता कोथिंबीर सुद्धा आपली घालणार आहोत. आपल्या वाटणाचा रंग आपण बघाल काळपट रंग आपल्या वाटणाला आलेला आहे मस्त असा. हे सगळं आपण एका वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर वाटणात जसं पाणी आहे ते सुद्धा आपण एका वेगळ्या वाटीमध्ये काढून घेणार आहोत. पॅन मध्ये मी इथे तेल घातलेलं आहे अर्धा वाटी म्हणजे साधारण 3 मोठे चमचे आपण इथे तेल घातलेले आहे. नंतर आपण दालचिनीचे तुकडे, तमालपत्र म्हणजेच मसाल्याची पानं आपण घालून घेणार आहोत. थोडी गरम झाल्यानंतर आपण ताबडतोब आपला बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे. कांदा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदा आपला शिजत आला की नंतर आपला त्याच्यामध्ये चिकन घालायचं आहे. चिकनला इथे आपण अजिबात मॅरिनेट वगैरे काही केलेलं नाहीये. अगदी झटपट होणारं हे चिकन आहे. फक्त तुम्ही म्हणाल पण वाटणाचं आहे तर वाटण आपण मिक्सरमध्ये वाटलात तर त्यालाही आपल्याला एवढासा वेळ लागणार नाही. कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला त्यामध्ये आपण आता चिकन घालणार आहोत. कांद्याचा आपण रंग पूर्णपणे कांदा आपण शिजू दिला 3-4 मिनिटं. नंतर आपण आपलं हे चिकन जे आहे ते घालणार आहोत. चिकन घालून त्यानंतर पण नंतर व्यवस्थित परतून घेऊया. फक्त कांद्यावरतीच परतून घ्यायचा. कोणताही मसाला आता आपण अजूनपर्यंत इथे वापरलेला नाहीये. पण पाहिलं आपलं चिकन आपण परतून झालेलं आहे. त्यावर आपण एक झाकण ठेवून देणार आणि साधारण 8 ते 10 मिनिटं आपण ते व्यवस्थित शिजू द्यायचंय वाफेवरतीच. आपली 10 मिनिटं झालेली आहेत. आपण बघायला इथे पाणी सुद्धा सुटलेलं आहे. आपण मगाशी पाणी सुद्धा घातलं नव्हतं. चिकनचा रंगही बदललेला आहे. चिकन आपलं थोडंफार अर्धवट शिजत पण आलेलं आहे. चिकन शिजायला तसा फारसा वेळही लागत नाही. गॅसची फ्लेम मात्र आपण मिडियमच ठेवली होती. त्यामध्ये आता आपण हळद आणि गरम मसाला आपला घातलेला आहे. आपण मिरचीचा वापर केला होता त्यामुळे आपण 1 चमचा तिथे घरगुती मसाला घातलाय. इथे कोळी मसाला घातलेला आहे. मसाल्यावरती आपण व्यवस्थित परतून घेऊया. नंतर आपण आपलं बाकीचं साहित्य घालून घेणार आहोत. कोणतीही फारशी पूर्वतयारी न करता आपण हे चिकन तयार करतोय. इथे आपलं जे काळं वाटण आपण तयार केलं होतं पूर्णपणे सगळं ते आपण घातलेलं आहे. नंतर आपण त्यामध्ये मीठ सुद्धा घालून घेऊया. चवीपुरती मीठ घालून घेणार आहोत. नंतर आपण त्या वाटणामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. आपण पाट्यावर वाटल्या कारणाने आपण बघू शकता ते पूर्णपणे गोळा असा घट्ट तयार झालेला आहे. चिकन व्यवस्थित आपण त्या मसाल्यामध्ये परतून घेऊया जेणेकरून सर्व चिकनला ते वाटण तो मसाला व्यवस्थित लागेल. थोडंफार आपलं चिकनही शिजत आलेलं आहे. नंतर आपण सुरू आता त्याच्यामध्ये जे वाटणाचं थोडंसं पाणी होतं ते सुद्धा घालून घेणार आहोत. जास्त पाण्याचा ते आपण वापर अजिबात केलेला नाहीये. इथे माझं अर्धी वाटी पाणी आहे ते मी इथे घालून घेणार आहे. जे आपलं वाटणाचं पाणी निघालं होतं. आपण बघाल इथे व्यवस्थित तसं सुक्क चिकन आपलं आहे इथे. त्यावर आपण झाकण ठेवून देणार आणि अजून एक आपण
7-8 मिनिटं तरी गॅसची फ्लेम कमी ठेवून झाकण लावून शिजवून घेणार आहोत. मस्तपैकी आपला सुगंध अगदी छान असा सुटलेला आहे. चिकन आपलं तयार झालेलं आहे मित्रमैत्रिणी. तेलाचा तवंग पण बघाल वरती किती मस्त आहे तो. नक्की एकदा मित्रमैत्रिणी या पद्धतीने काळं सुकं चिकन तयार करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती सुद्धा टिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघताय ते मला कमेंट्स नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स मध्ये मात्र सांगायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, तसंच या व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. मस्त असं काळा चिकन आपण भाकरी सोबत अगदी छान लागेल खाऊ शकतो. या गटारीला किंवा तुम्ही कोणत्याही रविवारी बनवण्यासाठी अगदी वेळात वेळ काढून नक्की एकदा ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये सांगा. धन्यवाद.